विकास संस्थेच्या माध्यमातून अधिक मासानिमित्त श्री सहस्त्रचंडी महायज्ञ अनुष्ठान सोहळा आजपासून सुरू होत आहे। या सोहळ्याचं मान्यवरांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी खास करून महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविद्य पत्नी आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय सोनियाताई गोरे आवर्जून उपस्थित राहिलेले। या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं गोरे वहिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सर्वप्रथम आदरणीय गोरे वहिनींचा या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक वेद सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र चित्तरंजन बाळासाहेब ठावकर यांच्या शुभहस्ते आदरणीय गोरे वहिनींचा सन्मान होत आहे। या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती करतो। योगायोगाला म्हणा किंवा अजून उपस्थित असलेल्या आदरणीय गोरे वहिनींच्या भगिनी यांचा या ठिकाणी संयोजकाच्या वतीने यथोचित सन्मान होत आहे। आदरणीय शैलजा सोळंके मॅडम यांचा या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं सन्मान होत आहे। या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा। यानंतर वडूजनगरीचे कर्तव्यदक्ष उपनगराध्यक्ष आमचे मित्र यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आजच्या या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन औपचारिक उद्घाटन होणार आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यावे। हरी ओम।
खटाव मान तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसह अखिल मानव जातीला सुख शांती समाधान लाभावे या उद्देशानं या शस्त्र चंडी महायज्ञ अनुष्ठान सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। यानंतर मी विनंती करतो कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आदरणीय चित्तरंजन खटावकर गुरुजी यांना आपण या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रस्तावित करावं। या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, तर वेद सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था आयोजित सहस्त्रचंडी महायज्ञ अनुष्ठान सोहळा आपण 2018 पासून विश्वशांती व आत्मोन्नतीसाठी या अशा यज्ञाचं आयोजन करत असतो। तर 2018 मध्ये आपण सहस्त्रचंडी म्हणजे सप्तशती मार्कंडेय पुराण अंतर्गत सप्तशती नावाचं चरित्र आलेलं आहे। हे देवीच्या संदर्भातलं चरित्र आहे आणि या सप्तशती पोथीमध्ये आपण जवळजवळ सप्तशती पोथीचे 1000 पाठ या ठिकाणी करत असतो आणि 1000 पाठांचं 100 पाठांचं हवन तद्दशांश हवन या ठिकाणी आपण संपन्न करत असतो। 2018 पासून ही संस्थेमार्फत आपण यज्ञ परंपरा आणि लोप पावत चाललेली यज्ञ परंपरा जी आहे, शास्त्र कला यांचं संवर्धन जतन संगोपन व्हावं या उदात्त हेतून आपण दर 3 वर्षांनी अधिक मासामध्ये अशा यज्ञांचं आयोजन करत असतो। 2020 मध्ये काही कोरोना पिरियड असल्यामुळे आपण लहानसं लक्ष्मी विष्णू याग आपण केलेला होता। 2023 मध्ये औंधमध्ये आयुधचंडी म्हणजे 108 हवनकुंड होती। 108 हवनकुंडामध्ये जवळजवळ 300 पंडित पुरोहित होते आणि जवळजवळ सप्तशतीचे 10,000 पाठ आपण त्या ठिकाणी संपन्न केले। आणि आता आपण यावर्षी अधिक मासानिमित्त आपण सहस्त्रचंडीचं आयोजन केलेलं आहे आणि 2030 मध्ये आपण लक्षचंडीचं आयोजन करणार आहोत आणि लक्षचंडी म्हणजे जवळजवळ सप्तशतीचे 1000 पाठ आपण आणि 108 कुंडी असा प्रयोग आपण या ठिकाणी 2030 मध्ये आपला मानस आहे आणि अशी यज्ञ परंपरा कायम अभ्यास चालू राहावी या उदात्त हेतून आपण हे सर्व कार्य करत असतो। आणि आदरणीय गोरे साहेब या ठिकाणी यांची विशेष आपण त्यांच्या हस्ते सपत्नीक आरती एक दिवस संपन्न करणार आहोत। तरी ताई साहेबांनी थोडंसं आम्हाला शनिवार किंवा रविवार पाठवून